वगैरे काय नसतं. आज शिंदे गट, भारतीय जनता पक्ष आणि अजित पवार गट उमेदवारी अर्जाबरोबर जे आर्थिक पॅकेज देत आहे 5-5, 10-10 कोटीचं, त्यासाठी हा गोंधळ आणि रील निष्ठा त्या पैशाच्या पावसात वाहून गेलेले आहेत. आमच्याकडे शुद्ध कार्यकर्ते आहेत. शाखा प्रमुख असतील, त्यांच्या कुटुंबातला कोणी कार्यकर्ता असेल, जुने आमचे कार्यकर्ते आहेत सगळे. आम्ही त्यांना उमेदवारी दिल्या आणि सामान्य मराठी माणसं आमच्याकडून निवडणुका लढतात. आणि शिंदेच्या शिवसेनेमध्ये जाऊ द्या. अनिल कोकीळ आहेत, त्याच्यानंतर प्रीती पाटणकर आहेत. अनेक जणांचं असं म्हणणं आहे की घराणेशाही होती, नेत्यांच्या मुलांना तिकीट दिली, त्याच्यामुळे काही जण नाराज होऊन अपक्ष त्यांनी अर्ज भरले. या बंडखोरांना आता रोखणार कसं? बघा, ह्याला मी बंडखोरी हा शब्दच मी काले म्हटलं. हे बंड वगैरे काय नसतं. याला तुम्ही कसला बंड म्हणताय? या पक्षात तिकीट दिलं नाही म्हणून दुसऱ्या पक्षात जाऊन तिकीट घ्यायचं, हे बंड झालं का? बंड एकच झालं या देशामध्ये. ते 1857चं बंड, ब्रिटिशांच्या विरुद्ध स्वातंत्र्यासाठी, विचारांसाठी झालेलं बंड आहे. तिकिटासाठी बंड होतात. मग तुमची निष्ठा तिकिटावर आहे की पक्षावर आहे? असं बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे की तुमची निष्ठा तिकिटावर आहे की पक्षावर आहे, ते ठरवा. ज्यांची तिकिटावर निष्ठा आहे ते निघून गेले. तिकीट नाकारण्याच्या नंतर दुसऱ्या मिनिटात जर एखादा उमेदवार जाऊन दुसऱ्या पक्षात उमेदवारी घेतो, याचा अर्थ तू गेल्या 10 दिवसापासून त्या पक्षाच्या संपर्कात आहेस. बरोबर ना? त्यांना परत बोलवणार की कशाला? घ्यायला लावणार? नाही, जे दुसऱ्या पक्षात जाऊन ताबडतोब पुढल्या 5 मिनिटात उमेदवारी घेतात, एवढं सोपं असतं का? याचा अर्थ तुम्ही मागच्या 10 दिवसापासून किंवा काही काळापासून त्या पक्षाच्या संपर्कात आहात की मला इथे तिकीट मिळालं नाही तर मी ताबडतोब तुमच्याकडे येतो. यांना निष्ठावंत किंवा बंडखोर वगैरे कसं म्हणणार तुम्ही? यांना बेईमानच म्हटलं पाहिजे. त्यातले काही लोक 2-2, 3-3 वेळा नगरसेवक झालेले आहेत पक्षाच्या तिकिटावर. इतर कोणाला, तरुणांना, नवीन लोकांना संधी द्यायची नाही का? काय पक्षात लोक वर्षानुवर्ष काम करतात. काही लोकांना आम्ही देऊ शकत नाही, पण काही ठिकाणी जर संधी असेल तर ती द्यायला पाहिजे. आणि अशा प्रकारे माननीय शिवसेना पक्षप्रमुखांनी अशा अनेक विभागामध्ये नवीन लोकांना संधी दिली आहे. जसं आता तुम्ही मगाशी शिवडीचा एक उल्लेख केला. काय बंडखोरी झाली? बरोबर आहे ना? अपक्ष उमेदवारी नाही, मातोश्रीला आव्हान वगैरे काही नाही. श्रीकांत सरमळकर यांचे जावई हरिशास्त्री यांना मेरिटवरती उमेदवारी दिली. उमेदवारी देणारे जे काही मंडळ होतं आमचं, त्या सगळ्यांनी एकमताने उमेदवारी दिलेली आहे त्यांना. वायंगणकर याआधी नगरसेवक होते ना, मग त्यांच्यावरती अन्याय झाला असं कसं काय म्हणणार? वायंगणकरांच्या उमेदवारीसाठी काल असं बघितलं, इकडच्या अनेक स्थानिक शाखा प्रमुखांनी नाराजी व्यक्त केली आहे, राजीनामे दिले. प्रत्येक मतदारसंघामध्ये एकापेक्षा जास्त इच्छुक असतात. एकापेक्षा जास्त, कुठे 10, कुठे 15, कुठे 16. या 16ही जणांचे समर्थक आणि पाठीराखे असतात, प्रत्येकाचे असतात. त्याशिवाय कोणी उमेदवारी अर्ज मागत नाही. शाखा प्रमुख, उपविभाग प्रमुख, इतर सामाजिक कार्यकर्ते, प्रत्येकाला आता समाज माध्यमांच्या माध्यमातून समर्थक मिळतात. आणि मग ते राजीनाम्याचं नाट्य वगैरे करत असतात. पाहू ना, हे काय अशा प्रकारे पहिलंच घडत नाही ना. यापूर्वी आम्ही गेल्या 60 वर्षापासून निवडणुका लढवतोय आणि तेव्हापासून हे चित्र सर्वत्र पाहायला मिळतं. मागे घेतील अर्ज 9 ठिकाणी, 9-10 ठिकाणी. आता ती राज ठाकरे, उद्धव ठाकरेंची भेट झाली. आम्ही होतो त्याच्यामध्ये. अर्ज अनेक जण मागे घेतील.